ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 28 10 ते 14 ही वचने. उत्पत्ती अध्याय 28 10 ते 14 ही वचने. इकडे याकोब बेरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शेंडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईल. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजाकणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ प्रिय परमेश्वराने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग उत्पत्तीचं पुस्तक त्याचं 28वा अध्याय वचन 10 ते 14. या ठिकाणी आपण याकोबाला झालेल्या दर्शनाविषयी आपण पाहतो. याकोबाला देवाचं झालेलं दर्शन याविषयी आपण पाहत आहोत. आपण पाहतो या दर्शनामध्ये जी वाचा याकोबासोबत परमेश्वराने बांधली ती वाचा परमेश्वराने त्याचा आजोबा अब्राहम व त्याचा पिता इसाक यांच्यासोबत तीच वाचा बांधली होती. माझे प्रियांनो, वचन 14 आपल्याला सांगते की देवाने याकोब व त्याच्या
संततीला सर्व पृथ्वीवरील कुळाला आशीर्वाद करण्यासाठी निवडले आहे. आज आपण ख्रिस्त येशूवर विश्वास करणारे याकोबाचे वंश आहोत. आज आपणाद्वारे सर्व पृथ्वीवरील मानवजाती आशीर्वादित व्हावी ही आमच्या प्रिय प्रभूची एकमात्र इच्छा आहे. या ठिकाणी आपण याकोबाच्या स्वप्नामध्ये जी जमिनीवर पासून तर स्वर्गापर्यंत लांबवलेली जी शिडी आहे त्याविषयी आपण पाहतो की ती शिडी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी दर्शवते. ती प्रभू येशूचं प्रतिरूप आहे, ज्याद्वारे मानवजाती पृथ्वीवरून स्वर्गापर्यंत पोहोचू शकते. जसा यूहन्ना त्याच्या 14 अध्याय वचन 6 सांगते की माझ्या विना कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. ख्रिस्त म्हणतो माझे प्रणव. आणि त्याच प्रकारे जो दगड याकोबाने आपल्या उशासी घेतला होता, तो दगड म्हणजेच या ठिकाणी ज्या दगडाचा तेल टाकून अभिषेक करण्यात आला, याकोबाने अभिषेक केला, तो देवाचं मंदिर आपल्याला या वचनात बघायला मिळतो. आणि माझे प्रणव, तो अभिषेक केलेला दगड म्हणजे मंदिर आज विश्वास करणारे म्हणजे आम्ही आहोत. आणि आमच्याद्वारे अनेक लोक या शिडीच्या द्वारे मतलब प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या परमेश्वराच्या गौरवी राज्यापर्यंत पोहोचले जावेत, ही एकमात्र परमेश्वराची आमच्यासाठी इच्छा आहे. आम्ही निवडले गेले लोक, देवासाठी अभिषिक्त केले गेले लोक, देवाच्या दर्शनाने भरलेले लोक, आमच्याद्वारे अनेक लोकांना ती शिडी कळावी आणि त्या शिडीच्या द्वारे लोक परमेश्वराच्या राज्यात पोहोचावे, ही परमेश्वराची आमच्याप्रती एक इच्छा आहे. काय आपण या प्रकारे कार्यरत आहोत का की आमच्याद्वारे परमेश्वराचं नाव ख्रिस्त येशू लोकांना कळावं आणि ख्रिस्त येशूच्या द्वारे लोकांनी स्वतःचं जीवन वाचवावा व वाचून देवाच्या राज्यापर्यंत ते पोहोचावेत? जर नाही माझे प्रणव, तर होऊ द्या. आम्ही अभिषिक्त केलेले लोक याद्वारे अद्भुत देवाची महान कार्य आमच्याद्वारे घडावा व ही सेवा आमच्याद्वारे पूर्ण व्हावी. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस आणि प्रभू आम्हाला शिकण्यास सहाय्य केलंस, याबद्दल तुझे खूप खूप आभार मानतो. सर्व महिमा आदर तुला देतो. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना करतोय, म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.